आर्यन कुठे चाललोय आपण? चाललंय काय तुम्हाला काय हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ब्लॉगची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या दर्शनातून झालेली आहे. तर मग चला आमच्यासोबत रामदरा टेम्पलला. पुढे जायच्या अगोदर म्हटलं गाडीत हवा भरून घ्यावी. पुढचा रस्ता कसा आहे काय माहीत नाही. पहिला आर्यने लावला नंबर, मी पण लगेच पाठोपाठ्याचे गेलो. पुढे जाऊन बघतो तर पंक्चरचे तिथं कोणच नाही. काका आतमध्ये होते, त्यांनी नुकतंच दुकान उघडलं होतं. अचानक लक्ष गेलं, मावशी इस्त्रीमध्ये कोळसे टाकत होते, म्हणजे कोळसे गरम करत होते, इस्त्री गरम करत होते. आणि हे बघून आर्यन शॉक झाला, जसं की त्याने लाईफमध्ये पहिल्यांदा बघितलंय. काही दिसून झाले पण रामदारा टेम्पल. अरे तुला बघ म्हणतोय, मला काय डोळ्यात घालो. सुट्टी नाही वाटतं नाही हायच सुट्ट्या माझ्याकडे लक्षात नाही. आता तुम्हाला एक मजा दाखवतो. आमचं तिथं काय चाललंय आणि आदित्यचं काय चाललंय. झालं काय याचं, पहिलं याचं होऊन द्या. आम्ही रस्त्याने जात असताना आम्हाला एक नदीपात्र लागलं. तर तिथं बघताच नदीपात्रामध्ये भरपूर कचरा टाकलेला होता. तर माणसांना एवढंच सांगायचं आहे की आपलं घर जसं आपण स्वच्छ ठेवतो तसं आपला परिसर हे स्वच्छ ठेवला पाहिजे. आर्यन किती वेळ लागेल बा? कसला रस्ता आहे? लय डेंजर रस्ता आहे आर्यन. तुझ्या गावात आलो आपण. अरे आपण चुकलोय मला वाटतं. आले आर्यन हे आहे ना बरोबर. इथनं निघणं अवघड आहे नंतर. हे सगळं इकडे यायचं. बरोबर असणार आहे, शॉर्टकट आहे. पुढं रस्त्यात लागला चिखल. आर्यनची ते गाडी पटकन गेली, पण आमची गाडी घसरता वाचली. लोकेशनच्या अगोदरच चिखलात पडणार होतो. हॅलो अरे कोणत्या काय आहेत? अरे बाहेरच्या देशातल्या वाटत ना. बघ ना, त्याच्यासाठी आहेत त्या वेस्टर्न कल्चर फक्त दुधासाठी आहेत.
थांब इथं उतर. आर्यन रोडावर जीव द्यायचा का आता? कुठे चाललोय आपण? दाखवा एकदा लोकेशन. रुळावर नाही जायचं आपल्याला. रोज दिसत आम्हाला. हे बघ कडेकडेने जाऊन इकडून मग इकडून राईट घ्यायला थांब जरा, आमची जमीन आहे इथं आधी. कुठं? हो इथून तुमच्या गावाकडे आले आपण. होय हे गावाकडे लोणी आहे ना ही फुरसुंगी लोणी काय बर? हा मग आमची जमीन आहे इथं. हो इकडं पलीकडच्या साईडला वाटतं डोंगरात. आता जमीन बघून जाऊ त्यांची. होय आमच्या इथे जमीनच आहे इथं. चल लवकर आर्यन पुढे. जरा हळू घे. कुठं जायचं एवढी? कसला शांती रेल्वे स्टेशन आहे. फुरसुंगी फुरसुंगी. फुरसुंगी येणार आहे. हे घे. कसला शांत आहे हा. रॉकी केजी आहे. खडी मशीन. रेल्वे स्टेशन मी पण जापान राहतात. एवढं शांत आणि स्वच्छ. आम्ही सेफ पण नाही रे. त्यामुळे चांगलं आहे. हे लय लांब नको. गाड्या पण तिकडे आहेत आपल्या. माल जाते रे बघ की माल आहे माल. हे बघ. बापरे भारी आहे सगळं. तिकडं पर्यंत आहे बघ ना. सिग्नल पण आहे. मॅनेजमेंट करायला असतात लोक. ही गाडी गेली की मग ती गाडी जाणार मग रोडाचं चेंजेस करतात. हे डिव्हाइस इज ओव्हर हिटिंग. हे ग्रीन झालं इकडं वा. ग्रीन झालं. अरे कुठली तिकडची झाली. अरे पण तिकडचं ग्रीन झालं रेड होतं. आपण तिकडची झाली. हे डिव्हाइस इज ओव्हर हिटिंग येत आहे. रेल्वेत इथपर्यंत आला असता हा काहीच हालत नाही. ए आद्या काय चालले. चाललंय एकदा चाललंय. राम 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 कर ना भाई. भाई बॅलेन्स हा बॅलेन्स. फुल बॅलेन्स करत चाललाय. खाली जावं ना म्हणून दगड आहे.
खड्डा असेल ना अरे नाही अगं टिकू हे बघ ना रेल्वे हे झोपते तिथं. सेमच असतं. काय करतो बघ. फिर तो प्रॉब्लम नहीं, आप भी ठीक करके देता हूँ. प्रथम तिकडून आवाज यायलाय. माणूस आहे का तिथे? हा माणूसच आहे. तो ना एकदम छोटा. केसरी घातली काय हा मग काय भूत असणार का आता. डेंजर आहे मरल डायरेक्ट थोडा असं उठला ना कावटे गायब डायरेक्ट बाई. अरे ह्यात दबून एक मिळेल तर ते न्यूज. सुटले का रे ह्याच्या थांबू शकतो तू कशाला करामाती करतोय. असंच काय तर करतो आपण करम करम पण नाही करत डायरेक्ट कांड करतोय आपण. फक्त कर्माचा सॉरी. I don't think you have any idea how fast I really am. I'm fast as fuck, boy. चुकलं आपलं चलो कॉल दिले इथं अडकलो ना अरे तेच खायला लागणार आहे आपल्याला. काय इथं अडकलो ना आपण सगळं खाणं बिणं संपलं. खाणं पिणं नाही हे तेच खायला लागणार फुलं आहे. खावं लागतील. गवताने नाही पडत मी प्रोटीन भरेल पाहिजे बाई. ना मी माहिती ना. प्रोटीन पाहिजे. नाही बा मगापासून मी म्हणत होतो की आमची जागा इथं आहे, पण आमची जागा इथं नाही, कुंजी रोड इथे. तर बरेच दिवस आले नसल्यामुळं मला वाटलं की हे सेम दिसत होतं ना, तर तसं काय नाही. जाताना या रस्त्याने जाऊ आपण. हायवेला जात असणार. शेवटी दगडी रस्ता संपत आला आणि डांबरी रस्ता सुरू झाला. मेन रस्ता सापडलाच. कसलं मोठा डोंगर आहे हा. हो ते मंदिर दिसतंय का केसरी ते मंदिर आहे. मला वाटतं तेच मंदिर आहे. तेच आहे नारळी झाड. भैया ओ भैया ओ बिहारी भैया. शेवटी आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवर, रामदारा टेम्पल. आतमध्ये एंट्री झाली आणि बघतो तर तलावाच्या मधोमध एक भव्य सुंदर असं मंदिर होतं, जे बघतात मन प्रसन्न झालं. भारी वाटायला लागलं आतमध्ये कधी जातं असं झालं. कमानीपाशी एक हत्ती होता जो भक्तांचे स्वागत करत होता असं वाटत होतं. रामदारा मंदिर. रामदारा मंदिराचा इतिहास श्री देवपुरी महाराज
धुंडेबाबा यांच्याशी संबंधित आहे. यांनी 1970च्या दशकात लोणे काळभोर गावात डोंगरातील प्राचीन अवशेषांजवळ या मंदिराची उभारणी केली. हे मंदिर पुणे शहरात हडसर मांजरे रस्त्यावर आहे आणि प्रभू श्रीरामांचं समर्पित आहे. श्रीराम वनवासात असताना काही काळ येथे राहिले होते असं मानले जाते. हे मंदिर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे आणि निसर्ग, शांतता, धर्म आणि इतिहासाचे उत्तम मिश्रण आहे. आणि इथे आल्यावर मनालाही तितकी शांतता लाभली. नंदी मंडप 24 खांब्याचा सभा मंडप व गाभारा अशी मंदिराची रचना आहे. सभा मंडपात अनेक शिल्पचित्र, यज्ञकुंड व धुंडेबाबांचे संगमरवरी मूर्ती आहे. गाभाऱ्यात शिवलिंग, राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत व दत्त महाराजांची स्थापना केली आहे. मंदिराभोवती सुंदर तळ असल्याने परिसर विलोभनीय झाला आहे. एकंदर हा परिसर एवढा सुंदर व शांत आहे की तुमच्या मनातल्या आध्यात्मिक शांती मिळेल. थेऊरच्या गणपतीला जाताना किंवा येताना रामदारा या ठिकाणी भेट देता येते. सॉरी बरं का, आम्हाला जेवढं रेकॉर्ड करता आलं तेवढं तुम्हाला दाखवलं. बाकीचं करता नाही आलं कारण की ते गार्ड म्हटले रेकॉर्ड करणं अलाउड नाही आहे. आम्ही देखील त्यांना तसं सहकार्य केलं.